Disclaimer. This video is made only for education and information purpose. I am not a SEBI registered investment advisor. Market Month on Marathi YouTube channel does not provide any buy or sell recommendation. Stock market investments are subject to market risks. Please consult your financial advisor or do your own research before investing. तर नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मार्केट एक थोडं बिअरिश साईडला ट्रेड झालेलं आहे. ठीक आहे. तर तुम्ही जर बघितलं तर बिअरिश साईडला ट्रेड मार्केटने चांगल्या पद्धतीने एक मूव्ह दिलेला आहे. आता आपण उद्याच्या लेवल्स कशा होऊ शकतात ते आपण डिस्कस करून घेऊ. त्याआधी ना तुम्हाला मी एक झोन दाखवून देतो जिथून मार्केट रिव्हर्सल झालेलं आहे. ठीक आहे. जर तुम्ही फिबोनाचीची जर हे टूल ड्रॉ केलं तर तुम्हाला इथं फिबोनाचीचा 0.5ची जी लेवल होती मित्रांनो, ठीक आहे, ती लेवल इथून मार्केट अपसाईड जाताना दिसलेला आहे. ठीक आहे. 0.5ला रिस्पेक्ट मार्केटने केलेला आहे. ठीक आहे. आणि आपल्याकडे इथं दोन कन्फर्मेशन ठीक आहे, 2 कन्फर्मेशन आहेत. फर्स्ट आहे तुमचं फिब. ठीक आहे. फिबची 0.5%ची लेवल. सेकंड थिंग आहे तुमची जी 1 हवरचा जो बेस होता. ठीक आहे. हा जो बेस होता ना मित्रांनो, हा जो तुम्ही बघितला हा बेस, ठीक आहे, मार्केटने त्याला एकदा रिस्पेक्ट केलेला आहे. ठीक आहे. ट्रॅप ट्रेडिंग कशी असते तुम्हाला ते पण आज मी थोडं सिंपल फास्टमध्ये सांगून देतो. ठीक आहे. जर तुम्ही फिब काढली तर तुम्हाला मी ट्रॅप ट्रेडिंगचं एकदा सांगून देतो. ठीक आहे. कसं काय होतंय बघा. आता जर तुम्ही हा चार्ट असाच ठेवला, ठीक आहे, आणि तो आणला 5 मिनिटवर, बघा तुम्हाला एक दाखवतो. ठीक आहे. आता जर तुम्ही आलात ह्या सेशनला आलात, ठीक आहे, साधारण 2च्या आसपास आलात आणि 2च्या आसपास बघितलं की अरे बापरे, मार्केट तर एक बेस बनवतंय. ठीक आहे. आणि बेसचा ब्रेकडाऊन दिलेला आहे. ठीक आहे. आणि पण तुम्ही जर खालच्या साईडला बघितलं ना, तुम्ही इथं 0.5ची लेवल पण नसेल बघितली आणि 1 हवरचा जो आपला प्रिव्हियस जो आहे झोन, ठीक आहे, तो जो बेस आहे तो सुद्धा तुम्ही चेक नसेल केला. ठीक आहे. केला पण नसेल ना तरी तुम्हाला एक दिसतं की अरे यार, इथं तर मार्केट पूर्ण फॉल झालेलं आहे. ठीक आहे. मग कदाचित ही लेवल पण ब्रेक होते तर कदाचित मार्केट शार्प अजून डाऊन साईडला जाऊ शकतं. ठीक आहे. म्हणून आपण काय करतो, इथे एंटर होतो. ठीक आहे. इथे एंट्री घेतली की मार्केट समजा आपला हा एस एल असेल, ठीक आहे, स्पॉटचा एस एल हा असेल तर मार्केटने बघा तुमचा एस एल चांगल्या पद्धतीने खाऊन टाकलेला आहे. ठीक आहे, मोठ्या प्लेयर्स. आता जर तुम्ही 0.5ने बघितलं असेल तर मार्केट इथून शार्प अपसाईडला गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्यासमोर आहे. ठीक आहे. आता आपण उद्यासाठी कसा प्लॅन करू शकतो आपण ते एकदा डिस्कस करून घेऊ. ठीक आहे. आता उद्यासाठी एक सिंपल आहे कन्सेप्ट जी आहे ही. ठीक आहे. आता जर इन केस उद्या मार्केट ओपन झालं, गॅप अप ओपन हो की गॅप डाऊन हो, कसंही हो, ठीक आहे. आता समजा इथं फ्लॅट ओपन झालं तर वेट करा, मार्केट कदाचित इथून वरच्या साईडला जाऊ शकतं किंवा ही जर लेवल ब्रेक करत असेल तर इथून मार्केट वरच्या साईडला जाऊ शकतं. ठीक आहे. या 2 पॉसिबिलिटी झाल्या. ज्या फ्लॅट ओपन होऊन डाऊन साईडला आल्या तर डाऊन साईडहून कसं वर जाता येईल ते तुम्हाला इथं मी सांगितलं. ठीक आहे. आता जर तुमचा असा एक हे असेल की पॉईंट ऑफ व्ह्यू असेल की अरे यार, मग जर समजा इन केस मार्केट फ्लॅट ओपन झालं वर जाण्याचा प्रयत्न केला तर कारण ऑलरेडी एवढी बाईंग आलेली आहे तर कदाचित उद्या ह्या चॅनल पॅटर्नमध्ये मार्केट परत एकदा वरच्या साईडला जाऊ शकतं. ठीक आहे. मग तुम्ही काय करणार, हा चॅनल पॅटर्न ड्रॉ करून ठेवा. ठीक आहे. हा चॅनल पॅटर्न ड्रॉ करून ठेवा. कदाचित मार्केट इथं येऊन आता इथं पण त्याच्याकडे 2 आहे रेजिस्टन्स. ठीक आहे. एक चॅनल पॅटर्नचा आहे म्हणजे ट्रेंड लाईनचा आहे, सेकंड आहे तुमचा झोनचा. ठीक आहे. इथून मार्केट कदाचित खालच्या साईडला जाऊ शकतं. ठीक आहे. इथून मार्केट डाऊन साईडला जाऊ शकतं. परत तोच कन्फर्मेशन घ्या, इथून मार्केट कदाचित वर जाईल किंवा इथून मार्केट कदाचित डाऊन साईडला इथून वर जाईल. ठीक आहे. इथं हॅमर कॅन्डल चेक करा, इथं हॅमर कॅन्डल चेक करा. ठीक आहे. बुलिश एंगल्फिंग आहे, बुलिश एंगल्फिंग आहे, दोघीकडे त्या गोष्टी तुम्ही इथं चेक करू शकता. ठीक आहे. हे झालं तुमचं अपसाईडचा प्लॅन. जर इन केस मार्केट गॅप अप ओपन झालं, ठीक आहे, पूर्ण इथं ओपन झालं तर वेट करा, या लेवलला सस्टेन होऊ द्या. सस्टेन होऊन जर वर जाईल तर ठीक, सस्टेन होऊन जर खाली जाईल तर ठीक. खालच्या साईडला जाईल तर आपण प्लॅन करणार ही लेवल, वरच्या साईडला जाईल प्लॅन करणार आपण. आता बघा, ही लेवल सुद्धा आपल्यासाठी इम्पॉर्टंटच राहणार आहे. पण जर तुम्ही हा प्रिव्हियस झोन जर बघितला तर हा झोन जर ब्रेक झाला ना तर तुमच्याकडे ही एक लेवल ओपन होऊन जाते. ठीक आहे. मग जर समजा 26,220 ही जी लेवल जर इन केस ब्रेक झाली ना तर तुम्ही 26,240-50च्या आसपास तुम्ही एक टार्गेट प्लॅन करू शकता. ठीक आहे. हा एक तुमचं डिस्कशन असू शकतं. ठीक आहे. असं मार्केट करू शकतं. आपण त्या पद्धतीने प्लॅन करू. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं तर इन केस मार्केटमध्ये थोडा वीकनेस आला, ठीक आहे, जर थोडा वीकनेस आला तर जर इन केस ही जर लेवल ब्रेक केली, ठीक आहे, 120 26,120, ठीक आहे, ही जर लेवल ब्रेक केली तर मार्केटकडे एक चांगला एक रॅली देण्यासाठी चान्स आहे डाऊन साईडला, जी 26,000 पर्यंत आपल्याला बघायला मिळू शकते. ठीक आहे. आपण एकदा मागचा एक आहे का काही पण एकदा चेक करून घेऊ. ठीक आहे. काहीच नाही. ठीक आहे. नाहीये काहीच. ठीक आहे. तर 26,000ची लेवल आपल्यासाठी ओपन होऊन जाईल डाऊन साईडला. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं तर मार्केटमध्ये ना एक गोष्ट इथं दिसते तुम्हाला अपसाईड. मी का अपसाईडचा प्लॅन करतोय माहिती आहे का? कारण मार्केटने एक ट्रेंड लाईन बनवली होती. ठीक आहे. त्या ट्रेंड लाईन पासून मार्केट कंटिन्युअस फॉल देत होतं. ठीक आहे. इथून बोलायला इथून पण आलं. ठीक आहे. पण ती ट्रेंड लाईन आता 5th टाइम मार्केटने ब्रेक करून रिटेस्ट सुद्धा केलेली आणि मार्केट वर जाण्यासाठी बघतंय. ठीक आहे. मग तुम्ही असा पण एक प्लॅन करू शकता. ठीक आहे. तर तुम्ही इथून एक ट्रेंड लाईन ड्रॉ करा. इथून जर या ट्रेंड लाईनला ब्रेक करते, रिटेस्ट करते तर तुम्ही इथपर्यंत प्लॅन करा. जर इथून बाउन्स बॅक घेऊन इथून मग इथून रिव्हर्सल भेटत असेल तर हा रिव्हर्सल कॅप्चर करा. ठीक आहे. तर तुम्ही अपसाईडहून डाऊन साईडसाठी हा प्लॅन करू शकता. ठीक आहे. आणि डाऊन साईडला जर येत असेल मार्केट तर डाऊन साईडहून अपसाईडला इथं किंवा डाऊन साईडहून अपसाईडला इथं. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही प्लॅन करू शकता. ठीक आहे. पण जास्त मोठे टार्गेट घेणं अनएक्सपेक्टेड राहील असं वाटतंय मला. ठीक आहे.
जे बरोबर नाही राहणार ते, ठीक आहे. पण हरकत नाही. या पद्धतीचं आपलं निफ्टीचं ॲनालिसिस आहे. तर यामध्ये ना 26,220, ठीक आहे, ही एक लेवल इम्पॉर्टंट आहे. नंतर 26,120 ही एक लेवल इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. नंतर तुम्ही बघितलं 26,140 ही एक लेवल इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. 40 ब्रेक करत असेल 20 पर्यंत जा, 40 ब्रेक करत असेल तर 220 पर्यंत जा, ठीक आहे. अपसाईडला 40 ब्रेक करेल तर 220 कडे जा, 40 ब्रेक करून डाऊन साईडला जात असेल तर 20 पर्यंत, 20 नंतर मग तुमचा आहे 26,100, हा म्हणजे 26,000, असंच कॅल्क्युलेशनमध्ये राहा, ठीक आहे. ही लेवल पण आपण ॲक्टिवेट राहू देऊ, ठीक आहे. डाऊन साईडला कदाचित मूव येऊ शकतो, हा पण फेक ब्रेकआउट राहू शकतो मित्रांनो, ठीक आहे. ही पण एक ट्रॅप असू शकतो हा, पण ठीक आहे. लेट्स से आपण उद्याच्या सेशनमध्ये बघू की कसं काय होतंय. पण आजची निफ्टीची एक्सपायरी ना चांगल्या पद्धतीने वर्क झाली आणि बघा इन्व्हर्टेड हॅमर कसा काम करतो ना तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल, ठीक आहे. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आला तुम्हाला इथे इन्व्हर्टेड हॅमर दिसला, तुम्ही सुद्धा इथे ट्रेड करू शकत होते, ठीक आहे. पण ठीक आहे, हरकत नाही. आणि बघा अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला एक हँगिंग मॅन दिसतो, ठीक आहे. तो तुमचा आहे रेजिस्टन्स जवळ, ठीक आहे. त्याची ओपनिंग, त्याची क्लोज आणि ओपनिंग निघते नेक्स्ट कॅन्डलमध्ये, ही नेक्स्ट कॅन्डल रेड, त्याच्यामध्ये तुम्ही प्लॅन करू शकता डाऊन साईडला, ठीक आहे. परत मार्केटने एकदा तुम्हाला चान्स दिला की परत इथं आलं, परत इथे एक वीक तयार केली, परत तुम्हाला एक डाऊन साईडचा प्लॅन भेटत होता, ठीक आहे. हरकत नाही. पण या पद्धतीने आपण प्लॅन करू शकतो. कॅन्डल स्टिक पण बघत चला आणि कॅन्डल स्टिकनुसार थोडं प्लॅन करत चला, ठीक आहे. चलो गाईस, थँक्यू. आता आपण ना बरं एक राहिलं 2 स्टॉक्स मी जे उद्यासाठी आपण प्लॅन करणार आहोत, ठीक आहे. कोणते स्टॉक्स आहेत ते मी तुम्हाला एक शॉर्ट्समध्ये मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. कुठले आपण प्लॅन करू शकतो. चला, थँक्यू.